आज नवरंग प्रतिष्ठानतर्फे घनश्याम परकाळे दिग्दर्शित जो वारीचा प्रयोग घडलेला आहे, हा वारीचा प्रयोग म्हणजे एक नैसर्गिक कलाकृती थिएटरमध्ये आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्र संस्कृतीचं वारीचं दर्शन आज या निमित्ताने आम्हाला विष्णुदास भावे सभागृहात अनुभवायला मिळालं. हे सर्व अतिशय काळजाला भिडणारं होतं आणि कुठल्याही प्रकारचं यामध्ये व्यावसायिकता किंवा त्याच्या निर्मिती मूल्यामध्ये कुठलीही तडजोड आम्हाला या ठिकाणी दिसली नाही. सर्व अंगाने हा प्रयोग अतिशय यशस्वी केल्याबद्दल मी पुन्हा एकदा घनश्यामजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हाच प्रयोग पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना अनेक थिएटर्समध्ये बघायला मिळो ही अपेक्षा मी त्यांच्याकडनं करतो. खूप खूप तुमचं अभिनंदन आणि ही जी नैसर्गिक कलाकृती हे वारीचं दर्शन आम्हाला तुम्ही या रंगमंचावर घडवलं त्याबद्दल आपले खूप आभार. डॉक्टर साहेब, मी ओळख करून देतो. डॉक्टर किरण जोशी सर, आमचे फार जुने संबंध परिचय आहे. डॉक्टर सर, फक्त एक प्रतिक्रिया मला हवी आहे की लोकांशी कनेक्ट झालो का? अगदी म्हणजे तुमचा हा जो प्रयोग आहे ना, हा आम्हाला अनुभवता येतोय. इथे कुठलाही कलाकार हा व्यावसायिक नव्हता, त्यामुळं ते जे सगळं आतून येत होतं त्याच्याशी आम्ही कनेक्ट होत होतो. आम्ही हे सगळं अनुभवत होतो आणि जणू काही आम्ही या वारीमध्ये चाललेलो आहोत. आणि तुम्ही जे काही बाईट्स दाखवले, तुम्ही जे काही दर्शन घडवले, त्याचा त्या ठिकाणचा आम्ही साक्षीदार, त्या क्षणाचे साक्षीदार त्या ठिकाणी नक्कीच झालो. म्हणजे मला याबद्दल काही दुमत नाही. हा नैसर्गिक ऑडियन्स कनेक्ट करणारा प्रयोग आहे. धन्यवाद. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता.